नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शिरसाट सायन्स हब. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला स्टँडर्ड 10th सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट चॅप्टर 3 केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स याच्यामधल्या लेक्चर 7ला सुरुवात करायची आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला ज्या घटकांचा अभ्यास करायचा आहे त्यामध्ये एक आहे ऑक्सिडेशन, सेकंड रिडक्शन अँड थर्ड वन दॅट इज द रेडॉक्स रिॲक्शन. आता याच्यामध्ये बघा, आपल्याला 3 प्रकारच्या रिॲक्शनचा अभ्यास करायचा आहे. एक आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन, दुसरी आहे रिडक्शन रिॲक्शन आणि एक आहे रेडॉक्स रिॲक्शन. या तिन्ही रिॲक्शनचा आपल्याला अभ्यास करायचा असल्यामुळं हा व्हिडिओ थोडा मोठा होईल. त्याच्यामुळं अभ्यास करत असताना, हा व्हिडिओ पाहत असताना आधी ऑक्सिडेशन रिॲक्शनचा काळजीपूर्वक व्हिडिओ पहा, काही वेळानंतर रिडक्शन रिॲक्शनचा पहा आणि नंतर रेडॉक्स रिॲक्शनचा तुम्ही जर हा व्हिडिओ काळजीपूर्वक जर पाहिला तर ह्या तिन्ही प्रकारच्या रिॲक्शन्स कशा प्रकारे होतात याचा अभ्यास तुम्हाला चांगल्या प्रकारे होईल. तर सर्वप्रथम आता आपण सुरुवात करूया ऑक्सिडेशन रिॲक्शन. तर व्हॉट इज बाय ऑक्सिडेशन रिॲक्शन? तर इथे बघा डेफिनेशन आपल्याला इथे दिलेली आहे. द केमिकल रिॲक्शन इन विच अ रिॲक्टंट कंबाईन विथ ऑक्सिजन और लूज हायड्रोजन टू फॉर्म द प्रॉडक्ट इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिॲक्शन. बघा, ऑक्सिडेशन रिॲक्शन कशाला म्हटलेली आहे की अशी केमिकल रिॲक्शन ज्याच्यामध्ये ऑक्सिजन कंबाईन होत असेल किंवा हायड्रोजन हा लूज होत असेल तर या रिॲक्शनला ऑक्सिडेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. आता आधी इथे आपल्याला 3 जे आहेत 3 रिॲक्शन दिलेले आहेत. दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड अँड दिस इज थर्ड. आता पहिल्यामध्ये बघा, याच्यात पहिली जी रिॲक्शन आहे 2CuO2 अँड हिअर वी कॅन गेट 2CuO. आता ही जर रिॲक्शन आपण जर इथे पाहिली, त्याच्यानंतर सेकंड आहे 2MgO2 अँड हिअर गेट 2MgO. आता या दोन्ही आणि तिसरी जी आहे इथे C+O2 अँड हिअर वी कॅन गेट CO2. जी आपण इथे रिॲक्शन ऑक्सिडेशन रिॲक्शन जी आहे त्याची डेफिनेशन करताना आपण पहिलं जे वाक्य म्हटलं आहे तर केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट कंबाईन्स विथ ऑक्सिजन. इथे बघा, हे रिॲक्टंट आहे CuMgCO2O2O2 आणि हे इथे काय होतं आहे की ऑक्सिजनसोबत कंबाईन होत आहे आणि इथे तयार होताना प्रॉडक्ट आपल्याला CuO, MgO आणि CO2 तयार होतो आहे. म्हणजेच जेव्हा ऑक्सिजन कंबाईन होतो तेव्हा त्याला ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणतात. त्याचबरोबरीने जेव्हा हायड्रोजन हा लूज होतो तेव्हा त्याला ऑक्सिडेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. हे जे एक्झाम्पल आहे, लुक ॲट दिस, दॅट इज द MgH2 अँड हिअर वी कॅन गेट Mg+H2. इथे याच्यामधून या रिॲक्शनमधून MgH2 मधून हा जो हायड्रोजन आहे हा इथे सेपरेट होतो, लूज होतो आहे. सेकंड वन हिअर ऑल्सो लुक ॲट दिस CH3 हिअर वी कॅन गेट CH2 डबल बॉन्ड CH2 अँड हिअर हायड्रोजन गॅस जो आहे इथे सेपरेट झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. म्हणजे सरळ या दोन्ही जे आपण ही जे आहेत हे एक्झाम्पल आपण इथे जर पाहिले आणि हे जर एक्झाम्पल आपण पाहिलेत तर याच्यावरून आपलं असं लक्षात येतं की जेव्हा रिॲक्टंटमध्ये ऑक्सिजन कंबाईन होतो किंवा रिॲक्टंटमधून हायड्रोजन हा लूज होतो तर त्या रिॲक्शनला ऑक्सिडेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. लुक ॲट दिस सम इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑन पेज नंबर 42. आपलं जे टेक्स्ट बुक आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्टचं, याच्यामध्ये पेज नंबर 42वर काही जे महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत त्याचा आपण एकदा इथं अभ्यास करूया. पॉईंट फर्स्ट, सम ऑक्सिडेशन रिॲक्शन्स आर ब्रॉट अबाउट बाय यूज ऑफ स्पेसिफिक केमिकल सबस्टन्सेस. बघा, आता याच्या आधी आपण जे पाहिलं त्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन कंबाईन होत होता, परंतु इथे जी रिॲक्शन आपण जर पाहिली तर इथिल अल्कोहोल आहे आणि इथिल अल्कोहोलपासून इथे ॲसिटिक ॲसिड तयार होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. बट इन दिस केस K2Cr2O7 अँड H2SO4 हा जो आहे इट्स यूज ॲज अ कॅटॅलिस्ट आणि हा जो K2Cr2O7 H2SO4 जो आहे हा इथे ऑक्सिडेशन रिॲक्शन घडवून आणण्यासाठी ऑक्सिजन इथे अवेलेबल करून देतो आहे आणि मग इथे ऑक्सिडेशन रिॲक्शन होताना आपल्याला पाहायला मिळते. बघा काय सांगतोय मी की इथे इथिल अल्कोहोल आहे, याच्यामध्ये इथे कुठे आपल्याला ऑक्सिजन दिसत नाही आहे, पण हा जो आपण कॅटॅलिस्ट इथं वापरलेला आहे हा कॅटॅलिस्ट काय करतोय इथे ऑक्सिजन जो आहे ऑक्सिडेशन रिॲक्शनसाठी अवेलेबल करून देतोय आणि तिथे आपल्याला ऑक्सिडेशन जी आहे ही रिॲक्शन इथे होताना आपल्याला दिसते. म्हणजे बघा,
काही असे पदार्थ असतात, लुक ॲट दिस, सच ए केमिकल सबस्टन्सेस विच ब्रिंग अबाउट ॲन ऑक्सिडेशन रिॲक्शन बाय मेकिंग ऑक्सिजन अवेलेबल आर कॉल्ड ऑक्सिडंट ऑर ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे इथे K2Cr2O7 H2SO4 याला आपण काय म्हणू शकतो, ऑक्सिडायझिंग एजंट असे म्हणू शकतो. का? कारण हिअर द ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट मीन्स दिस makes oxygen available for the oxidation of the reactant ethyl alcohol. इथे इथिल अल्कोहोलला ऑक्सिडेशन रिॲक्शनसाठी हा जो आहे K2Cr2O7 दॅट इज द ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट हा इथे ऑक्सिजन अवेलेबल करून देतोय आणि म्हणून इथे ऑक्सिडेशनची रिॲक्शन होते. म्हणजे अशा प्रकारे जर एखादा पदार्थ ऑक्सिडेशन रिॲक्शनसाठी ऑक्सिजन जर अवेलेबल करून देत असेल तर त्या पदार्थाला ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हटलं जातं. तर इथं बघा, डू यू नो अ व्हेरायटी ऑफ ऑक्सिडंट आर यूज टू ब्रिंग अबाउट कंट्रोल ऑक्सिडेशन. आता वेगवेगळ्या प्रकारचे कॅटॅलिस्ट जे इथे यूज केल्या जातात ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून. आता याच्यामध्ये त्यांनी काय दिलेले आहेत, K2Cr2O7 आणि H2SO4 जे आता आपण आधीच्या रिॲक्शनमध्ये पाहिलेलं आहे. बघा हा ऑक्सिजन कशा प्रकारे अवेलेबल करून देतो याची जी रिॲक्शन आहे इथे दिलेली आहे. K2Cr2O7 आणि H2SO4 हे इथं K2SO4 प्लस Cr2 इन ब्रॅकेट SO4 3 आणि इथे 4H2O आणि इथे बघा 3O ब्रॅकेटमध्ये O. आता हा ब्रॅकेटमध्ये जो O आहे याला म्हटलं जातं नेसेंट ऑक्सिजन. ऑक्सिजनचा जर आपण फॉर्म्युला पाहिला तर तो O2 येतो, ओझोन जर असेल तर O3 येतो आणि हा जेव्हा ऑक्सिजन एक सिंगल ॲटम असतो तेव्हा त्याला अशा ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं आणि हा मोर रिॲक्टिव्ह आहे आणि हा मोर रिॲक्टिव्ह असल्यामुळं हा लगेच दुसऱ्या ऑक्सिजनच्या ॲटमसोबत कंबाईन होऊन त्याचा O2 हा मॉलिक्यूल तयार होतो. पण हा जर सिंगल असेल तर आपण याला ब्रॅकेटमध्ये लिहून याला आपण नेसेंट ऑक्सिजन असं म्हणतो. म्हणजे इथे बघा ही जी रिॲक्शन आपण जर पाहिली तर ही पहिलं जी आहे K2Cr2O7 आणि H2SO4 इट्स ॲक्ट्स ॲज अ कॅटॅलिस्ट आणि हा काय म्हणतो आपण याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतो. आणि याच्या मार्फत इथे हा जो ऑक्सिजन सेपरेट होतोय अवेलेबल होतोय आणि हाच ऑक्सिजन जो आहे हा ऑक्सिडेशन रिॲक्शनसाठी उपयोगात आणला जातो. म्हणजे इथं हा जेव्हा K2Cr2O7 प्लस H2SO4 हा जेव्हा कॅटॅलिस्ट म्हणून यूज केला जातो तेव्हा त्याच्यामध्ये अशा प्रकारे रासायनिक अभिक्रिया होऊन हा ऑक्सिजन जो आहे हा सेपरेट होतो आणि हाच ऑक्सिजन ऑक्सिडेशन रिॲक्शनसाठी उपयोगात येतो. सेकंड वन KMnO4 आणि H2SO4 त्याची इथं रिॲक्शन बघा. KMnO4 plus thrice H2SO4 here we can get K2SO4 twice MnSO4 then 3H2O आणि इथे बघा 5U नेसेंट ऑक्सिजन. म्हणजे इथे सुद्धा हा जो कॅटॅलिस्ट म्हणून जर वापरला गेला किंवा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून जर वापरला जात असेल तर हा सुद्धा काय करतोय, इथे आपल्याला ऑक्सिजन अवेलेबल करून देतोय आणि याच्या साहाय्याने तिथे ऑक्सिडेशन रिॲक्शन होतोय आणि म्हणून हे जे दोन्ही पदार्थ आहेत याला आपण ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट असं म्हणतो. अँड द कॉमनली यूज केमिकल ऑक्सिडंट. आता हिअर हायड्रोजन पेरॉक्साईड दॅट इज द H2O2 इज यूज ॲज अ माइल्ड ऑक्सिडंट. ओझोन दॅट इज O3 इज ऑल्सो केमिकल ऑक्सिडंट. म्हणजे इथे जो आहे हायड्रोजन पेरॉक्साईड हा सुद्धा एक ऑक्सिडंटची भूमिका पार पाडतो. बघा इथं H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड याच्यापासून वॉटर आणि इथं हा जो आहे सिंगल ॲटम जो आहे ऑक्सिजनचा तो तयार होतो दॅट इज द नेसेंट ऑक्सिजन. O3 मध्ये म्हणजे O3 दॅट इज द ओझोन. ओझोनचा O3 मध्ये इथं अशा प्रकारे O2 प्लस नेसेंट ऑक्सिजन तयार होतो. म्हणजे इथे ओझोन आणि हायड्रोजन पेरॉक्साईड हे सुद्धा एक प्रकारे ऑक्सिडंटची भूमिका इट्स यूज ॲज अ कॅटॅलिस्ट किंवा इट्स यूज ॲज अ ऑक्सिडंट ऑर ऑक्सिडायझिंग एजंट फॉर द ऑक्सिडेशन रिॲक्शन. देन लास्ट वन सेंटेन्स लुक ॲट दिस. नेसेंट ऑक्सिजन अशा प्रकारे लिहितात इज जनरेटेड बाय केमिकल ऑक्सिडंट अँड इट इज यूज फॉर द ऑक्सिडेशन रिॲक्शन. जे कॅटॅलिस्ट आपण टाकतोय त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते आणि तिथं ऑक्सिजन अवेलेबल होतोय आणि तयार तो अवेलेबल झालेला जो ऑक्सिजन आहे तो तिथे ऑक्सिडेशनची प्रोसेस पूर्ण करतो आणि इथे अशा प्रकारे आपल्याला जे पदार्थ ऑक्सिजन अवेलेबल करून देतात त्यांना आपण ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट असे म्हणतो. तिथे लास्ट सेंटेन्स आहे. नेसेंट ऑक्सिजन इज अ स्टेट प्रायर टू द फॉर्मेशन ऑफ द O2.
It is a reactive form of oxygen and is represented by writing in the symbol. Look at this. मी जे तुम्हाला म्हटलेलं आहे की ऑक्सिजनचा हा जो सिंगल ॲटम जो असतो हा मोर रिॲक्टिव्ह असतो आणि त्याच्यामुळे तो ऑक्सिजनच्या दुसऱ्या ॲटमसोबत कंबाईन होतो आणि O2चा एक मॉलिक्यूल तयार होतो. आणि जर तो सिंगल ॲटम जर असेल ऑक्सिजनचा तर तो अशा प्रकारे ब्रॅकेटमध्ये लिहिला जातो आणि त्याला आपण नेसेंट ऑक्सिजन असं म्हणतो. ओके. आता याच पेज नंबर 42वर काही प्रश्न आपल्याला दिलेले आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. याच्यामधला पहिला आहे विच इज द ऑक्सिडंट यूज फॉर प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. याचा आन्सर आहे क्लोरीन. क्लोरीन इज यूज ॲज अ ऑक्सिडंट or oxidizing agent for purification of water. Then second, why is the potassium permanganate used during cleaning water tank. आता कशामुळे पोटॅशियम परमॅग्नेटचा यूज आपल्या घरामधले जे वॉटर टँक आहे याला क्लिनिंगसाठी का वापरला जातो. तर आन्सर पोटॅशियम परमॅग्नेट इज अ व्हेरी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. इट हेल्प्स इन द ऑक्सिडेशन ऑफ डिझॉल्व्ड आयर्न, manganese and hydrogen sulfide. Second, potassium permanganate also helps in the controlling the growth of iron bacteria and that is why potassium permanganate is used during cleaning water tank. ते पोटॅशियम परमॅग्नेट जो आहे हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि त्याच्या साहाय्याने जे बॅक्टेरिया आहे त्यांची ग्रोथ कंट्रोल करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो आणि त्याच्यामुळं जे टँक आहे वॉटर टँक आहे त्याला प्युरिफाय करण्यासाठी किंवा क्लीन करण्यासाठी पोटॅशियम परमॅग्नेटचा वापर होताना दिसतो. तर याच्यामध्ये काही आपल्याला दिलेले आहेत. वी हॅव सीन जस्ट नाऊ दॅट पोटॅशियम परमॅग्नेट इज अ केमिकल ऑक्सिडंट. नाऊ हॅव लुक ॲट द फॉलोइंग रिॲक्शन. आता काही यांनी आपल्याला जे टॉपिक दिलेले आहेत याच्यामधलं तर ते याचमधले आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. यूज युअर ब्रेन पॉवरमधलेच आहे ते. तर याच्यामध्ये बघा 2KMnO4 प्लस 10 FeSO4 8 H2SO4. Here we can get K2SO4 2MnSO4 5 Fe in bracket SO4 bracket complete 3 and 8 H2O. Now which compound is oxidized by KMnO4 in the presence of acid in the reaction. आता याच्यामध्ये कोणता पदार्थ जो आहे ऑक्सिडाइज होतोय तर सरळ सरळ आहे. तर कोण ऑक्सिडाइज होतोय दॅट इज द FeSO4. मला का लक्षात इथं ऑक्सिडाइज कोण झालं. आता इथे FeSO4 जो आहे हा ऑक्सिडाइज झाला आणि इथे आपल्याला हा ऑक्सिडाइज झालेला FeSO4 पाहायला मिळतो. सेकंड, हिअर FeSO4 इज ट्रान्सफॉर्म इनटू Fe2SO3. लेट्स अस नाउ सी हाऊ दिस कन्वर्शन इज अन ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता हे कन्वर्शन कशा प्रकारे झालं बघा. 2 FeSO4 होता याचं कन्वर्शन झालं Fe2SO4 आणि याला 3. म्हणजे इथे अशा प्रकारचं कन्वर्शन म्हणजे कशा प्रकारे इथे FeSO4 हा ऑक्सिडाइज झाला आणि याच्यापासून इथे आपल्याला Fe2 इन ब्रॅकेट SO4 3 तयार झालेला पाहायला मिळतो. जे आयोनिक रिॲक्शन कशा प्रकारची असेल ती बघा. आयोनिक रिॲक्शन Fe2 प्लस SO4 2 मायनस अँड हिअर वी कॅन गेट 2 Fe3 प्लस 3 SO4 2 मायनस. आता तुम्हाला माहिती आहे प्लस साईन केव्हा येतं आणि मायनस केव्हा येतं. जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन डोनेट केला जातो तेव्हा प्लस साईन येतं आणि जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन हा गेन केला जातो तेव्हा मायनस साईन आलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे याच्यावरून बघा तुमच्या एक लक्षात आलेलं असेल की जेव्हा एखाद्या वेळेस ऑक्सिडेशन रिॲक्शन आपण कशाला म्हणू शकतो की ऑक्सिजन कंबाईन होत असेल किंवा हायड्रोजन लूज होत असेल आणि त्याचबरोबरीने जेव्हा इलेक्ट्रॉन दिल्या जात असेल ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा घडत असतील किंवा तीनपैकी जी गोष्ट घडत असेल तेव्हा त्या रिॲक्शनला आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन असे म्हणतो. बघा काय म्हटलं मी. एकतर ऑक्सिजन दिल्या जात असेल एकतर ऑक्सिजन कंबाईन होत असेल किंवा हायड्रोजन लूज होत असेल किंवा तो जो मॉलिक्यूल आहे तो इलेक्ट्रॉन देत असेल. जो ॲटम आहे तो इलेक्ट्रॉन देत असेल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो इन्क्रीज होत असेल तर अशा वेळेस त्याला आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन असे म्हणतो. तर इथे त्यांनी तुम्हाला नेट आयोनिक रिॲक्शन दिलेली आहे Fe2 प्लस. इथं आयोनिक रिॲक्शन आहे Fe2 प्लस आणि हिअर वी कॅन गेट Fe3 प्लस दॅट इज द फेरिक. म्हणजे इथे काय झालेलं आहे धिस नेट आयोनिक रिॲक्शन रिप्रेझेंट द ऑक्सिडेशन ब्रॉड बाय अबाउट
KMnO4. When ferric ion is formed from the ferrous ion, the positive charge is increased. While this happens, the ferrous ion loses 1 electron from this. आलं का लक्षात? काय झालेलं आहे की फेरस आयननी 1 इलेक्ट्रॉन लूज केलेला आहे. म्हणजे इथे तुम्हाला एक आणखी डेफिनेशन वाढलेली आहे. म्हणजे काय ऑक्सिडेशनची? ऑक्सिडेशन मीन्स लूजिंग 1 or more इलेक्ट्रॉन. म्हणजे सरळ इथे ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिजन रिॲक्टंटमध्ये कंबाईन होणे किंवा रिॲक्टंटमधला हायड्रोजन लूज होणे किंवा एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन लूज होणे. म्हणजे इलेक्ट्रॉन लूज झाला की पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होतो. तर अशा प्रकारे जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा त्याला आपण ऑक्सिडेशन रिॲक्शन असे म्हणतो. इथे पहिला जो टॉपिक आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन हा इथे आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपण सेकंड पाहूया रिडक्शन रिॲक्शन. तर रिडक्शन रिॲक्शन म्हणजे काय ते पहा. टोटल ऑक्सिडेशनच्या अपोजिटमध्ये आपल्याला रिडक्शन रिॲक्शन पाहायला मिळेल. द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट गिव्स हायड्रोजन reactant gain hydrogen in reduction reaction. Similarly, the chemical reaction in which reactant lose oxygen atom and to form product is called reduction. टोटल अपोजिट आहे ऑक्सिडेशनच्या. याच्यामध्ये हायड्रोजन कंबाईन होईल किंवा ऑक्सिजन हा लूज होईल. अशा प्रकारच्या रिॲक्शनला रिडक्शन रिॲक्शन असं म्हटलं जातं. आणि सोबतच बघा आता याच्या आधी आपण रिडक्शनमध्ये एक भाग कोणता शिकलो आहे की जेव्हा ऑक्सिडेशनमध्ये इलेक्ट्रॉन लूज केल्या जाईल, एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन लूज केले की ऑक्सिडेशन, तर याच्या अपोजिटमध्ये काय होईल? एक किंवा जास्त इलेक्ट्रॉन गेन केले तर सुद्धा ती रिडक्शन रिॲक्शन म्हणता येईल. तर इथे इफ अ सबस्टन्स loses oxygen or gain hydrogen during a reaction, it is said to be reduced. Okay, that is the reduction reaction. आता या रिडक्शन रिॲक्शनच्या इथे तुम्हाला त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे जे आपण आधीच पाहिलेलं आहे. व्हेजिटेबल ऑइल प्लस H2 म्हणजे हायड्रोजन गॅस. हिअर वी कॅन यूज Na ॲज अ कॅटलिस्ट. 60 डिग्री सेल्सिअस इथं टेम्परेचर आहे आणि इथे बनलेलं आपल्याला वनस्पती घी बनलेलं पाहायला मिळतं. आता द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट गेन हायड्रोजन आर कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन. आता याला रिडक्शन रिॲक्शन काय म्हटलं? कारण इथे हायड्रोजन काय झालेलं आहे? कंबाईन झालेलं आहे आणि म्हणून या रिॲक्शनला रिडक्शन रिॲक्शन असं म्हटलेलं आहे. सिमिलरली द रिॲक्शन इन विच द रिॲक्टंट लूजेस ऑक्सिजन टू फॉर्म द प्रॉडक्ट इज कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन. त्याचप्रकारे जर याच्यामधून जर ऑक्सिजन लूज होत असेल तर त्याला सुद्धा आपण रिडक्शन रिॲक्शन म्हणू. आणि तिसरं महत्त्वाचं, द सबस्टन्स दॅट ब्रिंग अबाउट द रिडक्शन इज कॉल्ड रिडक्टंट ऑर रिड्युसिंग एजंट. जसं आपण ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट म्हटलं होतं तसंच इथे सुद्धा जो पदार्थ रिडक्शन जी आहे रिॲक्शन जी घडून आणत असेल, जिथे जो हायड्रोजन अवेलेबल करून देत असेल, तर अशा पदार्थाला आपण रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट असं म्हणू शकतो. म्हणजे इथे आपण कशाचा अभ्यास केला? एक रिडक्शन म्हणजे काय, रिडक्शन रिॲक्शन म्हणजे काय, आणि देन रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट म्हणजे काय याचा अभ्यास आपण इथे केलेला आहे. ओके. आता आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे ते आहे रेडॉक्स रिॲक्शन. तर रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे नेमकं काय याचा अभ्यास आता आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. आता याच्यामध्ये बघा एक केमिकल रिॲक्शन आपल्याला दिलेली आहे. CuO plus H2 it gives Cu plus H2O. तर रिॲक्शनचा अभ्यास करूया. इन दिस रिॲक्शन अँड ऑक्सिजन ॲटम गोज अवे फ्रॉम CuO. म्हणजे बघा या CuO पासून एक ऑक्सिजन ॲटम जो आहे तो लूज होतोय. जे ऑक्सिजन ॲटम लूज होतोय म्हणजे दॅट इज द रिडक्शन रिॲक्शन. सरळ सरळ इथे म्हणजे इथून त्याला आपण रिडक्शन रिॲक्शन म्हणतोय. कारण रिडक्शन रिॲक्शन म्हणजे काय? तर लूज ऑफ ऑक्सिजन ऑर गेन ऑफ हायड्रोजन, त्याला आपण रिडक्शन रिॲक्शन म्हटलेलं आहे. म्हणजे इथे ऑक्सिजन लूज होतोय म्हणजे हा झाला रिडक्शन रिॲक्शनचा भाग. तर त्याच्यानंतर लुक ॲट दिस. whereas hydrogen molecule take up oxygen atom and water is formed, meaning oxidation of hydrogen takes place. आता इथे जो हायड्रोजन जो आहे हा हायड्रोजन त्या ऑक्सिजन सोबत कंबाईन होतोय आणि इथे H2O तयार होतोय.
म्हणजे ही झाली ऑक्सिडेशन रिॲक्शन. म्हणजे इथे जर पाहिलं तर आपल्याला याच एकाच रिॲक्शनमध्ये दोन केमिकल रिॲक्शन होताना दिसत आहे. एक आहे ऑक्सिडेशन आणि दुसरी आहे रिडक्शन. ऑक्सिडेशन कशी आणि रिडक्शन कशी ती एकदा परत पहा. याच्यामधून ऑक्सिजन लूज होतोय, ऑक्सिजन लूज होतोय म्हणजे रिडक्शन रिॲक्शन, आणि इथे हायड्रोजनसोबत ऑक्सिजन कंबाईन होतोय म्हणजे इथे झाली ही ऑक्सिडेशन रिॲक्शन. म्हणजे सरळ सरळ लक्षात घ्या, जेव्हा रिॲक्शन विच इन्व्हॉल्व्स सायमल्टेनियस ऑक्सिडेशन अँड रिडक्शन इज कॉल्ड अँड रेडॉक्स रिॲक्शन. यालाच काही बुकमध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन असं सुद्धा म्हटलं जातं. तर रेडॉक्स रिॲक्शन नाव कसं पडलं ते बघा. रेडॉक्स जो शब्द आहे तर याला आपण काय म्हणतो, रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. तर या रिडक्शनमधले पहिले 3 अक्षर आणि ऑक्सिडेशनमधले पहिले 2 अक्षर, आणि अशा प्रकारे याला रेडॉक्स रिॲक्शन असं म्हटलं गेलेलं आहे, की ज्याच्यामध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन ही सायमल्टेनियसली होते अँड दॅट इज कॉल्ड रेडॉक्स रिॲक्शन. आता आपल्याला याच्यामधले काही एक्झाम्पल दिलेले त्याचा अभ्यास करूया. तर पहिलं जे इक्वेशन आहे 2H2S प्लस SO2 इट गिव्स 3S प्लस 2H2O. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन ज्या रिॲक्शन आहे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होताना दिसत आहे. बघा इथं 2H2S हा जो आहे 2H2S पासून इथे आपल्याला H2O तयार होताना पाहायला मिळतो. म्हणजे हा इथून S सेपरेट झाल्यानंतर हा हायड्रोजन जो आहे इथं ऑक्सिजनसोबत कंबाईन होतो म्हणजे इथे ऑक्सिडेशन रिॲक्शन होते. आणि इथे बघा SO2 मधून ऑक्सिजन हा लूज होतोय म्हणजे ऑक्सिजन लूज होतोय म्हणजे इथे रिडक्शन रिॲक्शन होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच प्रकारे सेकंड रिॲक्शन बघा, MnO2 प्लस 4HCl इट गिव्स MnCl2 प्लस ट्वाइस H2O प्लस Cl2. याच्यामध्ये C जो आहे MnO2 मधून इथे ऑक्सिजन जो आहे तो रिमूव्ह होतोय, लूज होतोय म्हणून ही झाली रिडक्शन रिॲक्शन. आणि याच्यामध्ये HCl जो आहे तर याच्यामध्ये इथे S सोबत ऑक्सिजन कंबाईन होतोय म्हणजे इथे झालेली आहे ही ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता याच्यामध्ये ऑक्सिडंट कोण आहेत तर या दोन्ही रिॲक्शनमधले ऑक्सिडंट जर आपण पाहिलेत तर SO2 MnO2, रिडक्टंट H2S आणि HCl. ऑक्सिडंट कोणाला म्हणतात, रिडक्टंट कोणाला म्हणतात त्याचा अभ्यास आपण आधीच केलेला आहे. अँड धिस टाईप ऑफ द रिॲक्शन इट इज कॉल्ड रेडॉक्स रिॲक्शन. आता याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला एक यूज युअर ब्रेन पॉवरमधून एक प्रश्न आपल्याला दिलेला आहे. इफ ऑक्सिडेशन मीन्स लुझिंग इलेक्ट्रॉन व्हॉट इज मीन बाय रिडक्शन रिॲक्शन. आता ऑक्सिडेशन म्हणजे लुझिंग इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन लूज केला की पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होतो म्हणजे त्याला आपण ऑक्सिडेशन म्हटलं. मग रिडक्शन म्हणजे काय, त्याच्या ऑपोजिट, गेनिंग 1 or more इलेक्ट्रॉन, जे मी आधीच एक्सप्लेन केलेलं आहे. तर त्यांनी त्याला परत राईट द रिॲक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ Fe2 प्लस बाय रिडक्शन Fe3 प्लस बाय द सिम्बॉल इलेक्ट्रॉन. आता इथे पॉझिटिव्ह चार्ज कमी होतोय म्हणजे याचाच अर्थ काय, इलेक्ट्रॉन गेन केला जातोय म्हणजे Fe प्लस इथं 1 इलेक्ट्रॉन अँड येथे आपल्याला Fe2 प्लस आपल्याला पाहायला मिळतं. अँड धिस इज द इन केस ऑफ ऑक्सिडेशन, रिडक्शन अँड रेडॉक्स रिॲक्शन. बघा एकदा याच्यामध्ये एक महत्त्वाची माहिती ते दिलेली आहे. वेन पॉझिटिव्ह चार्ज ऑन ॲन ॲटम or an ion increases or the negative charge on them decreases is called oxidation. ऑक्सिडेशन म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होणे किंवा निगेटिव्ह चार्ज डिक्रीज होणे त्याला ऑक्सिडेशन म्हटलं जातं. अँड व्हेन द पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीजेस or the negative charge increases it is called reduction. आणि जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज होत असतील आणि निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होत असतील तेव्हा त्याला रिडक्शन असं म्हटलं जातं. हे बघा इथं Fe याचं ऑक्सिडेशन, FeO म्हणजे ऑक्सिजन कंबाईन झाला म्हणजे ऑक्सिडेशन. आता जी रिडक्शन जर होत असेल तर ऑक्सिजन रिमूव्ह झाला, मूव्ह याच्यातून लूज झाला, रिडक्शन. FeOचं ऑक्सिडेशन Fe2O3, परत इथं ऑक्सिजन कंबाईन झाला, रिडक्शनमध्ये परत ऑक्सिजन लूज झाला. म्हणजे 3 गोष्टी इथे 3 रिॲक्शनमध्ये लक्षात घ्या. ऑक्सिडेशन म्हणजे काय, गेन ऑफ ऑक्सिजन और लूज ऑफ हायड्रोजन और इन्क्रीज ऑफ H प्लस चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत असेल ड्यू टू लूज ऑफ इलेक्ट्रॉन और डिक्रीज ऑफ निगेटिव्ह चार्ज.
इट इज कॉल्ड ऑक्सिडेशन. परत सांगतो या, लक्षपूर्वक ऐका. गेन ऑफ ऑक्सिजन और लूज ऑफ हाइड्रोजन और increase of positive charge or decrease of negative charge, it is called oxidation. Reduction means what? Gain of hydrogen or lose of oxygen or increase of negative charge or decrease of positive charge. And redox reaction means what? The reaction which involves simultaneous oxidation and reduction is called an रेडॉक्स रिॲक्शन. ओके, विद्यार्थी मित्रांनो, येथे आपण आज ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय आणि रेडॉक्स रिॲक्शन याच्या संदर्भात अभ्यास केलेला आहे. तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, म्हणजे तुम्हाला ऑक्सिडेशन, रिडक्शन आणि रेडॉक्स रिॲक्शनचा अभ्यास चांगल्या प्रकारे होईल. थँक्यू.